नमस्कार विद्यार्थ्यांनो, परत स्वागत आहे. या विषयाच्या मागील भागात तुम्ही शिकलात की सजीव प्राणी अन्न खातात, श्वास घेतात आणि कचरा बाहेर टाकतात. चला बघूया रम्या आणि आर्या आता काय करत आहेत. रम्याने एक लहान रोप लावले आणि त्याला दररोज पाणी दिले. एका आठवड्यानंतर जेव्हा तिने त्याच्या शेजारी आणखीन एक नवीन रोप लावले, तेव्हा तिला लक्षात आले की पहिले रोप आधीच मोठे झाले आहे. तिने आर्याला बोलावून ते दाखवले. आर्या म्हणाली, हो, झाडे वाढतात. आपण ही बाळांपासून आज जे आहोत ते मोठे झालो आहोत. वाढ ही सजीव प्राण्यांची एक वैशिष्ट्य आहे. मग रम्या म्हणाली, हे रोप न लावता बाळ रोप बघा, ते कसे वाढले. आर्या म्हणाली की या मोठ्या वनस्पतींच्या बिया अंकुरतात आणि या बाळ रोपाची निर्मिती करतात. हे सजीव प्राण्यांचे पुनरुत्पादन आणि स्वतःचे अधिक प्रकार निर्माण करण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. माझ्या मित्राच्या कुत्र्याने पिल्लांना जन्म दिला आहे, असेही म्हटले. आमच्या मामीनेही एका बाळ मुलीला जन्म दिला. तर इयत्ता 5वी EVS मधील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल भाग 2 बद्दल अधिक जाणून घेऊया. शिकण्याचे परिणाम. या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. सजीव कसे वाढतात ते जाणून घ्या. प्राणी आणि वनस्पतींमधील हालचाली स्पष्ट करा. सजीवांचे पुनरुत्पादन कसे होते याचे वर्णन करा. सजीव प्राणी उत्तेजनांना कसा प्रतिसाद देतात हे समजून घ्या. सजीवांचे आयुष्यमान एक्सप्लोअर करा. महत्त्वाचे शब्द. वाढ, पुनरुत्पादन, बिया, उत्तेजनांना प्रतिसाद, आयुर्मान, वार्षिक, द्विवार्षिक, बारमाही. चला संकल्पना नकाशा पाहूया. जिवंत प्राणी वाढतात. सर्व सजीव प्राणी जन्माला येतात तेव्हा ते लहान असतात आणि नंतर एका विशिष्ट उंची आणि आकारात वाढतात. उंची आणि आकारात वाढ होण्यास वाढ म्हणतात. सजीव प्राणी मोठे होत असताना त्यांची वाढ हळूहळू होते. एका विशिष्ट वयानंतर वाढ थांबते. वनस्पतींमध्ये वाढ देठाच्या लांबी, नवीन पाने, फांद्या आणि फुलांमध्ये दिसून येते. सजीवांची हालचाल.
हालचाल ही सजीव प्राण्यांची, विशेषतः प्राण्यांची एक महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात कारण त्यांच्या शरीराचे हालचाल करण्यासाठी विशेष अवयव असतात. मानव चालण्यासाठी 2 पाय वापरतो. हत्ती 4 पायांनी फिरतात. पक्षी उडण्यासाठी पंखांचा वापर करतात. मासे पोहण्यासाठी पंख वापरतात. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत कारण त्यांची मुळे मातीत अडकलेली असतात. तथापि वनस्पती विशिष्ट प्रकारच्या हालचाली देखील दर्शवतात, जसे की जमिनीत पाण्याकडे वाढणारी मुळे, सूर्यप्रकाशाकडे वळणारे सूर्यफूल, सजीव प्राणी पुनरुत्पादन करतात. सजीव प्राणी पिल्लांना जन्म देतात. पिल्ले पालक जीवासारखी दिसतात. ज्या प्रक्रियेद्वारे सजीव प्राणी त्यांच्या स्वतःच्या जातीची पिल्ले निर्माण करतात त्याला पुनरुत्पादन म्हणतात. काही प्राणी अंडी घालतात तर काही थेट मुलांना जन्म देतात. मासे, बेडूक, कीटक आणि पक्षी यांसारखे प्राणी अंडी घालतात. गायी, कुत्रे, घोडे, वाघ, माकडे आणि मानव यांसारखे सस्तन प्राणी पिलांना जन्म देतात. वनस्पती देखील पुनरुत्पादन करतात, बहुतेक बियाणांद्वारे आणि काही देठ, मुळे किंवा पानांद्वारे. तुम्ही वनस्पती जीवनचक्र या विषयावर वनस्पती पुनरुत्पादन बद्दल आधीच शिकलात. सजीव प्राणी उत्तेजनाला प्रतिसाद देतात. जेव्हा आपल्याला पायाला काटा टोचतो तेव्हा आपल्याला वेदना होतात. आपल्या शरीराला उष्ण हवामानात घाम येतो. साप स्वतःचे रक्षण करण्यासाठी फुसफुसतो आणि म्हशी उन्हाळ्यात शरीर थंड करण्यासाठी पाण्यात बसतात. काही कीटकांना आपण स्पर्श केला की ते चावतात आणि बरेच प्राणी त्यांना त्रास दिल्यावर आवाज काढतात. सजीव प्राणी त्यांच्या सभोवतालच्या बदलांना प्रतिसाद देतात, ज्यांना उत्तेजना म्हणतात. सजीव प्राणी त्यांच्या सभोवतालच्या स्पर्श, उष्णता, थंडी, ध्वनी, वास आणि इतर संकेतांना प्रतिसाद देतात. या उत्तेजनांना ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्याकडे विशेष ज्ञानेंद्रिय आहेत. उदाहरणार्थ, स्पर्श मी नॉट. वनस्पती स्पर्श केल्यावर त्यांची पाने दुमडते.
विंचूला जेव्हा एखादी गोष्ट स्पर्श करते किंवा त्रास देते तेव्हा तो डंकतो. सूर्यफूल वनस्पती आपले फूल सूर्यप्रकाशाकडे वळवते. सजीवांचे आयुष्य असते. सर्व सजीव प्राणी जन्म देतात, घेतात, प्रौढ होतात, पुनरुत्पादन करतात, वृद्ध होतात आणि शेवटी मरतात. एखाद्या जीवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कालावधीला त्यांचे आयुष्य म्हणतात. वेगवेगळ्या जीवांचे आयुर्मान वेगवेगळे असते आणि काही उदाहरणे येथे दाखवली आहेत. त्यांच्या आयुर्मानानुसार वनस्पतींचे 3 प्रकार केले जातात. वार्षिक वनस्पती म्हणजे त्यांचे जीवनचक्र पूर्ण करणारी किंवा पाडणारी, फुले येणारी, फळे आणि बिया देणारी आणि 1 वर्ष किंवा 1 हंगामात मरणारी वनस्पती. उदाहरणे: ज्वारी, गहू, भात, बहुतेक भाज्या. द्वैवार्षिक वनस्पती म्हणजे 2 वर्षे 2 ऋतू जगणारी वनस्पती. पहिल्या वर्षी ते वाढतात आणि दुसऱ्या वर्षी ते फुले येतात, फळे आणि बिया देतात आणि नंतर मरतात. उदाहरणे: गाजर, आले, कोबी, ऊस, बीट. बारमाही वनस्पती म्हणजे अशी वनस्पती जी अनेक वर्षे जगतात आणि आयुष्यभर फुले, फळे आणि बिया तयार करतात. उदाहरणे: आंबा, लिंबू, नारळ, फणस. तुम्ही सजीव प्राण्यांचे सर्व गुणधर्म शिकलात. आशा आहे की तुम्हाला ते चांगले समजले असेल.